समोर समोर बरोबर. ओके थांबा. लहान मुलांनो जरा टाळ्या वाजवा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 15 वर्ष झाले गोडली तळे येथील झोपडपट्टीत गेले 15 वर्ष झालं आम्ही भाऊबीजे निमित्त या आमच्या माता भगिनींना आम्ही दरवर्षी एक फराळाचं गिफ्ट देतो आणि भाऊबीज साजरी करतो. आपले प्रत्येक जणच आपण आपल्या बहिणींबरोबर बहीण भावाच्या अतूट नातं असतं. ते नातं आम्ही गेले 15 वर्ष झाले जपत आलोय आणि ह्या नात्याचा आम्ही दिवाळी साजरी या नात्याबरोबर आम्ही झोपडपट्टीतील भगिनींबरोबर दिवाळी साजरी करत आलोय. या आम्हाला विशेष सहकार्य म्हणजे मित्रपरिवाराच्या तर्फे आम्ही सगळे हे 15 वर्ष गेले नित्य नियमाने करत आलेलो आहे आणि इथून पुढे पण आम्ही कायम करत राहू एवढी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद. जय. मुलाखत चालू आहे टीव्हीला. माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 15 वर्ष झाले सूरज अण्णा देवडे मित्र समूह तसेच माननीय संग्राम बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊबीजेच्या कार्यक्रमानिमित्त दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो. हा उपक्रम दरवर्षी गोडोली तळ्याच्या शेजारी जे असणारी झोपडपट्टी भाग आहे त्या झोपडपट्टी भागातील महिला माता भगिनींना माननीय सूरजांना देवडे तसेच संग्राम बर्गे यांच्याकडून एक सदिच्छा भेट दिली जाते व त्यांना दिवाळीसाठी मिठाईचं वाटप केलं जातं. या मिठाईच्या वाटपातून अण्णांचं एकच म्हणणं आहे की आज आपण सर्व धर्म समभाव राखला पाहिजे. हे सगळ्यांना ज्यांना जमेल त्यांनी शक्य तेवढ्या पद्धतीनं हा सर्व धर्म समभाव जपला पाहिजे. यासाठी यांचे अहोरात्र कष्ट व परिश्रम चालू असतात. त्यांच्या या कार्यक्रमासाठी आमच्या सर्व परिवाराकडून त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. दरवर्षी त्यांचं कार्य या पद्धतीनेच तसेच याच्यापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून ही अशी सेवा घडली जावो. तसेच मी इथल्या झोपडपट्टी भागातील बिरसा मुंडा या समाजातील सर्व माता भगिनींना माननीय छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सूरज अण्णा देवडे मित्र समूह तसेच माननीय संग्राम बर्गे यांच्याकडून या सर्वांना शुभेच्छा देतो व माझे शब्द थांबवतो. आमच्या मदत आडी अडचण आला तर आमच्या काढलेलंच आहे ते. हे गरीबाच्या त्याला लई आशीर्वाद लागेल. खरंच आमच्यासाठी लई हे केलेलं आहे. दवाखाना पाणीला पैसे पाणी दिलं आम्हाला. आमच्या वीरच्या मुंडाला पण लई मदत केलेलं आहे. कधी पण बोलवले तर येतात ते आम्हाला मदत करायला. आमच्या दुवाचे 100 वर्षाच्या वय होऊ दे त्याच्या आमच्या दुवा आहे त्यांच्या.